की आपल्या इथे सुद्धा ड्युएल हाऊसेस सिस्टम आहे की नाही. जिथे कायदे बनतात त्या कायदे मंडळात त्याला म्हणतात कायदे मंडळ आणि भारताच्या कायदे मंडळाला नाव देण्यात आलं आहे संसद. तर आज आपल्याला जो पार्ट पाहायचा आहे पार्ट 5 आपल्याला स्टार्ट करायचं आहे. आणि आतापर्यंतचे जे पार्ट्स आहे 1 2 3 4 4A इथपर्यंत आपण आलेलं आहे. कलम 1 ते 51A इथपर्यंत आपण आलेलं आहे. 1 मध्ये आपण भारत संघराज्य आणि संघराज्य व्यवस्था आपण पाहिली. 2 मध्ये आपण पाहिलं नागरिकत्व. 3 मध्ये आपण पाहिले मूलभूत हक्क. 4 मध्ये आपण पाहिले मार्गदर्शक तत्वे आणि 4A मध्ये आपण पाहिले 4A मध्ये आपण तुम्ही जे पाहिलेले आहे तर मूलभूत कर्तव्य. आता इथून इकडे आपल्याला समोर जायचं आहे. आपल्याला पार्ट जो पाहायचा आहे तो आता कोणता पाहायचा आहे पार्ट 5 5वा भाग पाहायचा आहे घटनेचा. आणि घटनेचा भाग हा जो 5वा आहे हा कशाशी संबंधित आहे संघराज्य. कशाशी संबंधित आहे संघराज्य व्यवस्था. संघराज्य व्यवस्था किंवा यालाच तुम्ही म्हणू शकता की दॅट इज द फेडरल सिस्टम ऑफ इंडिया. काय फेडरल सिस्टम. फेडरल सिस्टम म्हणजेच काय संघराज्य व्यवस्था. मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे की भारतामध्ये संघराज्य व्यवस्था आहे. मात्र भारताच्या संघराज्य व्यवस्था या शब्दाचा मात्र उल्लेख घटनेमध्ये केलेला नाही आहे. पहिल्याच दिवशी ज्या दिवशी राज्यघटना आपण सुरू केलेली होती त्याच दिवशी मी तुम्हाला सांगितलेलं. त्याच दिवशी मी तुम्हाला हे सांगितलेलं होतं की भारताची संघराज्य व्यवस्था ही कितीरी आहे दुहेरी आहे. तिरी आहे ड्युएल फेडरल सिस्टम आहे आपल्याकडे. आपल्या इथे कोणती फेडरल सिस्टम आहे ड्युएल फेडरल सिस्टम आहे. आणि ड्युएल फेडरल सिस्टममध्ये मग दोन भाग असेल 2 पार्ट्स असेल. तर एक आहे केंद्र म्हणजे ज्याला तुम्ही संघराज्यही म्हणू शकता आणि दुसरं आहे राज्य. तर संघराज्यामध्ये आपल्या इथे ड्युएल फेडरल सिस्टम आहे. दुहेरी संघराज्य व्यवस्था आहे. दुहेरी संघराज्य व्यवस्थेचे 2 भाग एक आहे केंद्र दुसरा आहे राज्य. आणि या केंद्र आणि राज्याचा आपण जर विचार केला तर केंद्रीय किंवा केंद्राची व्यवस्था आणि राज्याची व्यवस्था या दोन्ही वेगवेगळ्या व्यवस्था आहे. कारण की दुहेरी शासन पद्धतीमध्ये दुहेरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टममध्ये केंद्राची व्यवस्था वेगळी आहे आणि राज्याची व्यवस्था वेगळी आहे. जर आपण पहिल्याच दिवशी मी तुम्हाला 1-2 टेबल या ठिकाणी सांगितलेले होते आणि यामध्ये पहिला जो आपला लेक्चर होता यामध्ये मी तुम्हाला संघ शासन व्यवस्था केंद्र शासन व्यवस्था म्हणजे यालाच तुम्ही 2 टेबल मी तुम्हाला बनवून दिलेले होते. एक होती कोणती संघ शासन व्यवस्था आणि या संघ शासन व्यवस्थेची मी तुम्हाला सांगितलेलं होतं संघ शासन व्यवस्था. आणि संघ शासन व्यवस्थेचे 3 पार्ट आपण केलेले होते. एक आहे कार्यकारी मंडळ. दुसरं कायदे मंडळ आणि तिसरं न्यायमंडळ केलेलं होतं है ना. दिस इज द एक्झिक्युटिव्ह बॉडी. एक्झिक्युटिव्ह ज्याला सिस्टम म्हणाल. कायदे मंडळ दिस इज द लेजिस्लेटिव्ह अँड हे न्यायमंडळ दॅट इज द ज्युडिशियल. मग संघ शासन व्यवस्थेचे या भागामध्ये कार्यकारी मंडळामध्ये कोण येते तर यामध्ये आपण पाहिलेलं होतं राष्ट्रपती. प्रत्यक्षात भारताचं जे कार्य चालते ते कोणाच्या नावाने चालते राष्ट्रपतीचे. राष्ट्रपतींच्या अब्सेन्समध्ये कोण करू शकते उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती त्याच्यानंतर मात्र प्रत्यक्षात कार्य करते कोण प्रधानमंत्री करतात की नाही.
प्रत्यक्षात कार्य कोण करते? प्रधानमंत्री. आणि प्रधानमंत्र्याला त्यांच्या कार्यात कोण मदत करते? मंत्रिमंडळ. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचा किंवा आणखी एक व्यक्ती जो कार्यकारी मंडळामध्ये समाविष्ट केले जातात ते म्हणजे महान्यायवादी. महान्यायवादी काय आहे हे आपण नंतर पाहणारच आहे. किंवा कार्यकारी मंडळ आपल्याला जे पाहायचं आहे, आपल्याला संघशासन व्यवस्था भाग 5 मध्ये आपल्याला ही पूर्ण व्यवस्था पाहायची आहे, जे या ठिकाणी तुम्हाला नमूद राहील. भाग 5 शिकायचा आहे म्हणजे ॲक्च्युली काय शिकायचं आहे? भाग 5 शिकायचा आहे म्हणजे ज्यामध्ये राष्ट्रपती शिकायचं आहे, उपराष्ट्रपती शिकायचं आहे, प्रधानमंत्री शिकायचं आहे, मंत्रिमंडळ शिकायचं आहे आणि महान्यायवादी शिकायचं. समजलं ना? त्याचप्रमाणे जर आपण कायदेमंडळाकडे जर आलो तर कायदेमंडळाकडे दिसेल की आपल्या इथे सुद्धा ड्युएल हाऊसेस सिस्टम आहे की नाही. जिथे कायदे बनतात त्या कायदेमंडळात त्याला म्हणतात कायदेमंडळ. आणि भारताच्या कायदेमंडळाला नाव देण्यात आलं आहे संसद, पार्लमेंट. आणि कायदेमंडळाचा आपण जर विचार केला तर आपल्या इथे कायदेमंडळामध्ये एका व्यक्तिमत्व आणि 2 हाऊसेसचा समावेश होतो. एक व्यक्तिमत्व म्हणजे कोण? राष्ट्रपती. आपल्या इथलं कायदेमंडळ ज्याला म्हणतात संसद. संसदमध्ये पुष्कळ प्रश्न विचारलेला आहे. संसद किती सभागृह आणि किती मिळून बनलेलं आहे? पुष्कळसे विद्यार्थी इथे चुकतात. फक्त सभागृह सांगून मोकळे होतात. लोकसभा आणि राज्यसभा नाही, लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. समजलं ना? तर म्हणून संसद आपलं जे बनलं आहे लोकसभा, राज्यसभा आणि त्यानंतर राष्ट्रपती. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की सर संसद पार्लमेंटमध्ये राष्ट्रपतींचा समावेश कसा होतो? पार्लमेंटमध्ये तर फक्त 2 हाऊसेसचा समावेश व्हायला पाहिजे. तर लक्षात घ्यायचं आहे पार्लमेंट किंवा कायदेमंडळाचं काम काय आहे? इथे काय बनवण्याची प्रक्रिया चालते? कायदे बनवण्याची. समजलं ना? लॉ बनवण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे या कायदेमंडळात चालते. आणि कोणताही कायदा बनवायचा आहे तर एक तर तुम्ही आधी लोकसभेत ठेवा किंवा आधी राज्यसभेत ठेवा. फक्त एक्सेप्ट दॅन मनी बिल कुठे ठेवावं लागेल? लोकसभेतच ठेवलं जातं. पैशाशी संबंधित जर बिल असेल, विधेयक असेल तर कुठे मांडले जातात? लोकसभेतच मांडले जातात. आणि जर एखादं बिल असेल तर तुम्ही लोकसभेत ठेवा. लोकसभेत पास झालं तर कुठे जाईल? राज्यसभेत जाईल. आणि राज्यसभेत पास झाल्यानंतर त्या बिलाला अंतिम रूप आणण्यासाठी कोणाची स्वाक्षरी जरुरी आहे? कोणाची साईन जरुरी आहे? राष्ट्रपती. आणि म्हणूनच म्हटलं जाते म्हणून संसद हे किती मिळून बनलेली आहे? लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. कळलं की नाही? कायदे कसे बनतात ती बनण्याची प्रक्रिया सुद्धा हीच आहे. एखादं कायदा जोपर्यंत एखादं बिल पहिले ज्यावेळेस संसदेमध्ये कोणत्याही मुद्द्यावर जर कायदा बनवायचा आहे तर पहिले ते बिल मांडलं जाते. तुम्ही पाहिलं असेल पुष्कळशा वेळेस जसं आता कृषी बिल मांडलं गेलं, कृषी बिल पास झालं आणि पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश सारखे जे काही राज्य आहे ज्यांना असं वाटत आहे की या कृषी बिलामुळे पास झालं जो बिल पहिले कृषीशी संबंधित सुधारणा करायच्या होत्या तर काय मांडण्यात आलं? सभागृहामध्ये बिल मांडण्यात आलं. समजलं की नाही? आणि बिलला इथल्या सभागृहातील सदस्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त सदस्यांची संमती मिळाली म्हणजे ते पास होणे. इथल्या सभागृहातील सदस्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त सदस्यांनी मान्यता दिली तर तिथेही पास झालं. राष्ट्रपतींनी संमती दिली, बिलाचं रूपांतर कायद्यात झालं. समजलं की नाही? बिलाचं रूपांतर म्हणजे कायदा कसा बनतो हीच कायदा बनण्याची प्रक्रिया असते. कळलं? जर देशाचा कायदा बनवायचा आहे तो इथे बनेल. समजलं की नाही? देशाचा कायदा बनवायचा असेल तर तो संसदेत बनेल. मात्र राज्यासाठी कायदे बनवायचा आहे तर आपण जशी संघशासन व्यवस्था आपण पाहून राहिलेलं आहे, जसे आपण तिचे 3 भाग पाहून राहिलेला आहे तसंच राज्याची शासन व्यवस्था सुद्धा वेगळी आहे. कारण की आपल्या इथे कितीरी शासन व्यवस्था आहे? दुहेरी शासन. कळलं ढगे? कळलं की नाही? तर या पद्धतीने मग आपण समोर जाऊया. समोर आपण जर मग इथे आलो तर न्यायमंडळामध्ये जर आपण आलो तर न्यायमंडळ जर आपण पाहिलं तर संघाच्या व्यवस्थेमध्ये
किंवा केंद्रीय व्यवस्थेमध्ये हे जे न्यायमंडळ आहे, ज्याला ज्युडिशियल सिस्टम आपण म्हणू, यामध्ये सगळे सर्वात वरचं न्यायालय कोणतं? सुप्रीम कोर्ट आहे. आणि त्याच्या खालोखालचं न्यायालय कोणतं? हायकोर्ट. आणि हायकोर्टच्या खाली कोणतं कोर्ट? लोअर. जर आपण या ठिकाणी मात्र आपण संघ शासन व्यवस्था जर आपण पाहिली तर यामध्ये लोअर कोर्ट मोडत नाही. ही पूर्ण जी मी आता तुम्हाला जी पूर्ण दाखवली 3 स्टेपमध्ये ती पूर्ण ज्युडिशियल सिस्टम होती, ती पूर्ण आपली न्यायव्यवस्था होती. मात्र आपण फक्त केंद्राच्या अधीन असणारे न्यायालय जर पाहिले तर कोणते आहे? जे केंद्राच्या अधीन आहे, जे केंद्राचा पॉवर तिथे चालतो ते कोणते आहे? सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. समजलं की नाही? सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. काय नाही, कनिष्ठ न्यायालय हे संघराज्याच्या पॉवरमध्ये येत नाही. ते कोणाच्या पॉवरमध्ये येतात? ते कोणाच्या कंट्रोलमध्ये येतात? राज्याच्या. म्हणून लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला इथे तिन्ही दिलेले आहे का? हां, दिलेले आहे. लोअर कोर्टसुद्धा इथे आपण घेऊया. लोअर कोर्ट म्हणजे पूर्ण ज्युडिशियल सिस्टमच हे कोणाच्या अधीन येते? संघ शासन. कळलं? आता ही तर झाली कोणती व्यवस्था? केंद्राची शासन व्यवस्था. मग आपण जी आता पाहू आता ती कोणती? राज्याची शासन. आता राज्याची शासन व्यवस्था हे जर समजलं असेल तर राज्याची शासन व्यवस्थेला सुद्धा हा सेम कॉपी करायचा आपल्याला. इथे सुद्धा किती राहील? काय राहील? कार्यकारी सिस्टम राहील. इथे सुद्धा कायदेमंडळ राहील. इथे सुद्धा न्यायमंडळ राहील. फक्त इथे काय काय होणार आहे? इथे सुद्धा सेम कार्यकारी मंडळ, कार्यकारी एक्झिक्युटिव्ह सिस्टम, त्याच्यानंतर पार्लमेंटरी म्हणजे घटक राज्याचं कायदेमंडळ. इथे काय म्हणाल तुम्ही? घटक राज्याचे कायदेमंडळ म्हणजे जिथे राज्याचे कायदे बनतात त्याला काय म्हटलं जाते? घटक राज्याचे कायदेमंडळ, ज्याला म्हणू स्टेट लेजिस्लेटिव्ह सिस्टम. याला काय म्हणाल? स्टेट लेजिस्लेचर. कळले की नाही? आणि त्याच्यानंतर राज्याचं कोणतं मंडळ? न्याय. सेम झालं, फक्त आपण चेंज काय केलं? इथेही कार्यकारी घेतलं, इथेही कार्यकारी घेतलं, इथे कायदेमंडळ घेतलं, फक्त इथे काय घेतलं? घटक राज्याचं कायदेमंडळ. इथे न्यायमंडळ घेतलं, इथे न्यायमंडळ घेतलं. मग इथे आपलं जर पाहिलं कार्यकारी व्यवस्था राज्याची पाहिली, इथे आपलं काय आहे? राष्ट्रपती आहे. इथे राष्ट्रपतीच्या ऐवजी कोण येईल? राज्याचा कारभार कोणाच्या नावाने चालतो? राज्याचा कारभार कोणाच्या नावाने चालतो? राज्यपाल. देशाचा कारभार कोणाच्या नावाने चालतो? राष्ट्रपती. इथे उपराष्ट्रपती आहे. मात्र राज्यामध्ये असं कोणतेही पद नसते. उपराज्यपाल हे राज्यामध्ये पद नसते, लक्षात घ्यायचं आहे. जे केंद्रशासित प्रदेश आहे तिथले जे गव्हर्नर असतात त्यांना गव्हर्नर नाही म्हणत, त्यांना काय म्हणतात? लेजिस्लेटिव्ह किंवा ज्याला म्हणू LG नाही, समजलं ना? ज्याला म्हणतात लेजिस्लेटिव्ह, ज्याला आपण तुम्ही LGला लेफ्टनंट गव्हर्नर. उपराज्यपाल हे पद कुठे राहील? दिल्लीला, पॉंडिचेरीला, चंदीगडला. जे टेरिटोरीज आहे, केंद्रशासित प्रदेश आहे, तिथले प्रशासकीय तिथले जे गव्हर्नर न म्हणतात त्यांना काय म्हटलं जाते? तर उपराज्यपाल म्हटलं जाते. दॅट इज द LG फॉर लेफ्टनंट गव्हर्नर. कळलं? लक्षात घ्यायचं आहे. तर इथे उपराष्ट्रपती, इथे काहीच नाही. प्रधानमंत्री, इथे कोण राहील? मुख्यमंत्री. इथे कोण राहील? मुख्यमंत्री. इथे मंत्रिमंडळ, इथे सुद्धा मुख्यमंत्र्याला मदत करण्यासाठी काय राहील? मंत्रिमंडळ राहील. त्यानंतर इथे महान्यायवादी, हा केंद्राचा वकील आहे. हा कोणाचा वकील? केंद्राचा वकील. तुम्हाला जर सल्ला पाहिजे, न्यायिक सल्ला, तर तुम्ही जसा वकील करता तसंच सरकारला न्यायिक सल्ला पाहिजे आहे तर ते काय करेल? वकील करेल. फक्त त्याला कोणत्या नावाने ओळखलं जाते? महान्यायवादी. दॅट इज द अटर्नी जनरल ना. काय इंग्लिशमध्ये काय म्हटलं जाते? अटर्नी जनरल ऑफ इंडिया. आणि मग समोर आपण जर गेलो तर या ठिकाणी महान्यायवादी
तर इथे महान्यायवादी राहत नाही, तर काय राहतात? महाअधिवक्ता, ज्याला यांना म्हटलं जाते ॲडव्होकेट जनरल. यांना काय म्हटलं जाते? ॲडव्होकेट. याचा अर्थ राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये किती जणांचा समावेश होतो? 4. इथे किती जणांचा समावेश होतो? 5. कोणाचा समावेश होतो, कोणाचा नाही होत, यावर भरपूरदा MPSCने प्रश्न विचारलेले आहेत. कोणाचा समावेश होतो, तर या ठिकाणी याला कोणती तरी एक ट्रिक बनवून तुम्ही लक्षात घ्या. कारण की इथे कधी कधी कार्यकारी मंडळात लोकसभाचे अध्यक्षही टाकून देतात, उपाध्यक्षही टाकून देतात. समजलं की नाही? आपल्याला वाटते की लोकसभाचे अध्यक्ष तर खूप महत्त्वाचे आहे, ते कार्यकारी मंडळामध्ये मोडतच असेल, मात्र ते मोडत नाही. लक्षात घ्या. कोणती तरी ट्रिक बनवा आणि ट्रिकच्या माध्यमातून यांना लक्षात ठेवा. कारण की ज्यावेळेस आपल्याकडे ऑप्शन येतात त्यावेळेस आपण डागामडिगम होतो. कळले की नाही? तर हे लक्षात घ्यायचं आहे. त्यात घटक राज्याचं कायदेमंडळ. हां, इथे तुम्हाला राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता हे आपल्याला राज्याचं कार्यकारी मंडळ शिकायचं आहे, म्हणजे आपल्याला याचा अभ्यास करावा लागेल. मग राज्याच्या घटक राज्याच्या कायदेमंडळात जर आलो तर घटक राज्याचं कायदेमंडळ कुठे आहे? आपलं कायदेमंडळ कुठे आहे? मुंबईला. समजलं? तसंच कुठे आहे? नागपूरला सुद्धा आहे. अधिवेशन जिथे अधिवेशन भरते तिथे कायदेमंडळ असते. तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्राचं उन्हाळी आणि पावसाळी अधिवेशन कुठे होते? मुंबईला होते. 3 सेशन होतात, उन्हाळी, पावसाळी आणि हिवाळी. किती सेशन होतात? 3 सेशन होतात. आणि यापैकी उन्हाळी समर सेशन आणि रेनी सीझनचं सेशन हे मुंबईला होते आणि हिवाळी अधिवेशन कुठे होते? नागपूरला होतं. समजलं ना? हे अधिवेशन कशासाठी असतात? मी तुम्हाला पहिलेच म्हटलं आहे. घटना आपली कशी बनली? 11 सत्रांचं आयोजन करून घटना बनली की नाही बनली? सत्र म्हणजे काय? सेशन. समजले की नाही? आणि या सेशनच्या माध्यमातूनच पार्लमेंटचं आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचं कार्य चालतं. समजलं ना? कारण की आता तर अधिवेशन नाही आहे, तर संसदेचं कामकाज आहे का? नाही. संसदेला सुट्टी आहे. संसद सदस्य आपापल्या ठिकाणी आहे, सुट्टी म्हणून राहिले. लगेच डिसेंबर आला की आणखी काय होईल? जानेवारी आला की सेशन चालू होईल. सगळे सदस्य दिल्लीला जाईल, आपापले कागदपत्र घेऊन जाईल, आपापले बिल जे त्यांना डिस्कस करायचं आहे, प्रश्न विचारायचा आहे, दिल्लीला मुक्काम ठोकेल. समजले की नाही? जेव्हा हिवाळी अधिवेशन सुरू होईल नागपूरला, सगळे सदस्य हे कुठे जाईल? मुंबईचं पूर्ण मंत्रालय पूर्ण कुठे येते? नागपूरला येते. लक्षात घ्यायचं, नागपूरला उपराजधानीचा दर्जा मिळालेला आहे. नागपूरला उपराजधानीचा दर्जा याच्यासाठी मिळाला आहे ज्यावेळेस, कारण की आपल्या इथे विदर्भ हा वेगळा प्रांत होता. विदर्भ हा आपला काय होता? ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली नव्हती त्यावेळेस महाराष्ट्र हे फक्त द्विभाषिक राज्य होतं. मुंबई हे काय होतं? मुंबई द्विभाषिक राज्य म्हणून महाराष्ट्राला ओळखलं जायचं. आधी महाराष्ट्र म्हटलं जायचं नाही. मुंबई द्विभाषिक राज्य. आणि या मुंबई द्विभाषिक राज्यामध्ये वराड ऐकलं असेल तुम्ही? वराड आणि विदर्भ हे जे 2 प्रांत होते, हे कोणामध्ये समाविष्ट होते? मध्य प्रदेशमध्ये. आपण हा भाग तर सर्वांनाच माहिती आहे, गोंदिया मध्य प्रदेशमध्ये होता. पण गोंदियाच मध्य प्रदेशमध्ये नव्हता, पूर्णचा पूर्ण विदर्भ मध्य प्रदेशमध्ये होतं. म्हणून आपल्या इथल्या टोनमध्ये जास्तीत जास्त हिंदी जास्त इफेक्ट आहे. आपल्या गोंदियातच नाही तर नागपूरपर्यंत सुद्धा हेच आहे. कळलं की नाही? तर सांगण्याचं तात्पर्य आहे की वराड आणि विदर्भ हे जे प्रांत होते मध्य प्रदेशमध्ये समाविष्ट होते. ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती व्हायची होती 1 मे 1960ला महाराष्ट्राची निर्मिती झाली. मात्र ज्यावेळेस मुंबई हा द्विभाषिक राज्य निर्माण झाला त्यामध्ये गुजराती भाषिक, द्विभाषिक म्हणजे गुजराती भाषिक आणि त्याच्यानंतर मराठी भाषिक या 2 भाषिकांचा समावेश होता. परंतु ज्यावेळेस ही मागणी आली की गुजराती भाषिकांनी गुजरात स्थापन करण्यात यावं ही मागणी केली, मराठी भाषिकांनी सेपरेट महाराष्ट्र निर्माण करावी ही मागणी जेव्हा रेटून धरली त्यावेळेस त्या ठिकाणी जर द्विभाषिकातून एका भाषिकांचं एक राज्य निर्माण करण्यासाठी यांचं समर्थन घेणं खूप आवश्यक होतं. नाही तर एवढ्याशा प्रांतासाठी, मुंबई प्रांत आणि एवढ्याशा प्रांतासाठी मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र निर्माण झाला नसता.
या प्रांतांनी समर्थन दिलं, वराड प्रांत आणि विदर्भ प्रांतांनी, तेव्हा कुठे मराठी भाषिकांचा महाराष्ट्र निर्माण झाला आणि याच कंडिशनवर निर्माण झाला की महाराष्ट्राची उपराजधानी काय बनली पाहिजे? नागपूर बनली पाहिजे. याचं एक हिवाळी अधिवेशन कुठे झालं पाहिजे? नागपूरला झालं पाहिजे. पण तरीही आज आपल्यामुळे महाराष्ट्राची निर्मिती झाली. जर विदर्भाने म्हटलं असतं, वराडने म्हटलं असतं की आम्ही समर्थन देत नाही, आम्ही एमपीतच राहतो, तर आज महाराष्ट्र निर्माण झाला नसतं. तरीही आज जर प्रादेशिक असमतोलचा जर विचार केला, तिकडला भाग खूप विकसित आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण हा भाग खूप विकसित आहे. मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र या भागांचा आपण जर विचार केला, तर आणि आपल्या भागाचा विचार केला तर खूप मागासलेले लोक आहे, लोकांना रोजगार नाही. तर हे ॲक्च्युली आपण याच्यासाठी महाराष्ट्र बनण्यासाठी आपण समर्थन केलं की चला आपण महाराष्ट्रात समाविष्ट झाले तर मराठी भाषिकांचं महाराष्ट्र निर्माण होईल, एक वेगळं आपलं मराठी भाषिकांचं महाराष्ट्राचं एक वेगळं राज्य निर्माण होईल. परंतु आज जर आपण पाहिलं, स्वातंत्र्याच्या 1 मे 1960 पासून जरी विचार केला, आता 80 वर्ष होत आहे. 80 वर्षाचा कालावधी लोटून गेलेला, 60 वर्षाचा कालावधी 61वं वर्ष चालू आहे. 61व्या वर्षाचा कालावधी जरी पाहिला आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश आणि उत्तर महाराष्ट्राचा विचार करा एका बाजूला आणि एका बाजूला विदर्भाचा विचार करा, त्यातही पूर्व विदर्भ हा खूपपणे एक प्रकारे प्रादेशिक असमतोल तुम्हाला दिसेल. रोजगार कमी, फॅक्टरी कमी, कंपनी कमी, विकास कमी. समजलं ना? तर सरकारचं एक कर्तव्य आहे की या विदर्भाच्या हे जे कमिटमेंट आहे, हे देऊन चालत नाही सरकारांनो. फक्त हे देऊन चालत नाही की फक्त नागपूरला उपराजधानीचा दर्जा दिला म्हणून संपूर्ण विदर्भच विकसित झाला. समजलं? फक्त हिवाळी अधिवेशनच भरवलं म्हणून विदर्भाचे पूर्णपणे प्रश्नच मिटले, हे होऊन चालत नाही. तिथल्या प्रश्नांना खूप बारकाईनं अभ्यास करणे, या प्रश्नांना उत्तराच्या म्हणजेच प्रॅक्टिकली या ठिकाणी येऊन पाहणे, कार्य करणे, हे तेवढंच आवश्यक आहे. कळलं की नाही? ते लक्षात घ्यायचं आहे. तर हे झालं कार्यकारी मंडळ. त्याच्यानंतर घटक राज्यामध्ये सुद्धा इथे आपल्या इथल्या घटक राज्याला, इथल्याला पण संसद म्हटलं, इथे राज्याचं कायदेमंडळच म्हटलं जातं. राज्याच्या कायदेमंडळामध्ये आपण जर विचार केला तर या ठिकाणी प्रत्येक राज्याच्या कायदेमंडळामध्ये तुम्हाला कोणतं सभागृह दिसणार आहे? विधानसभा दिसणारच. मात्र काही असे राज्य आहे ज्यांच्या राज्याच्या कायदेमंडळामध्ये तुम्हाला आणखी एक सभागृह दिसेल, दॅट इज द विधान परिषद. समजलं? म्हणून या ठिकाणी मात्र कोणत्या राज्यात विधान परिषद राहावी नाही राहावी सर्वस्वी कोणावर डिपेंड आहे? त्या राज्याच्या विधानसभा. प्रश्न भरपूरदा विचारलेला आहे. जर आपण पाहत आलो की कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहे, आधी जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटका, जम्मू अँड काश्मीर राज्य समाप्त झालं तर विधान परिषद सुद्धा समाप्त झाली. काय म्हटलं मी? जम्मू काश्मीरमध्ये आधी विधान परिषद होत होती, राज्य होतं तर विधानसभाही होती, विधान परिषदही होती. मात्र राज्यच समाप्त झालं. जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 केंद्रशासित प्रदेश तयार झाले, त्याच्यामुळे विधान परिषद सुद्धा समाप्त झाली. आता उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटका हे एवढेच राज्य राहिले आहेत ज्या ठिकाणी काय अस्तित्वात आहे? विधान परिषद अस्तित्वात आहे. तर 1, 2, 3, 4, 5, 6 विधान परिषदा आपल्या इथे आहे. पुष्कळदा प्रश्न इथे विचारलेला आहे, लक्षात घ्यायचा आहे की कोणत्या राज्यात विधान परिषद आहे किंवा नाही आहे. स्थापन करण्याचा अधिकार संसदेला आहे. स्थापन करण्याचा अधिकार ॲक्च्युली कोणाला आहे? संसदेला आहे. परंतु शिफारस कोण करेल? त्या राज्याची विधानसभा.
जोपर्यंत त्या राज्याची विधानसभा शिफारस करणार नाही तोपर्यंत काय अस्तित्वात येणार नाही? विधान परिषद. आणि रद्दही करायची आहे तरी अधिकार कोणाला आहे? विधान परिषद त्या राज्य. असं वाटत आहे की महाराष्ट्राला असं वाटत आहे विनाकारण राज्याचे कायदे बनवताना खूप कॉम्प्लिकेशन निर्माण होत आहे. पहिले विधानसभेत बिल पास करा, मग विधान परिषद पास करा, आहे की नाही? तर राज्याच्या विधानसभेला असं वाटत आहे तर ते कोणाला शिफारस करेल? संसद. तर निर्माण करण्याची अधिकार पुष्कळ डावेस प्रश्न विचारलेला आहे. विधान परिषद निर्माण करण्याचे अधिकार कोणाला आहे? तर आपल्याला असं वाटतं विधानसभा. फक्त शिफारस करण्याचा अधिकार कोणाला आहे? विधानसभा. समजलं ना? काही काम नाही आहे, विनाकारण गोंधळ होऊन राहिलेला आहे. कारण की जेवढे सभागृह जास्त तेवढे बिल बनण्याची प्रक्रिया कॉम्प्लिकेटेड, कायदा बनण्याची प्रक्रिया कॉम्प्लिकेटेड, आहे की नाही? त्याच्यामुळे हे फक्त शिफारस करू शकतात. अस्तित्वात आणण्याचं कार्य कोणाचं आहे किंवा रद्दही करण्याचं कार्य कोणाचं आहे या प्रकारे. आणि जसं इथे कायदे मंडळामध्ये राष्ट्रपती असतात, तिसरा व्यक्ती इथे कोण असतो? तर राज्याचे कायदे बनवताना पहिले ते विधानसभेत जाईल, नंतर ते कुठे जाईल? फक्त स्पेशली ज्या राज्यात विधान परिषदा नाही आहे ते डायरेक्टली विधानसभेत जाईल आणि नंतर कुठे जाईल? राज्यपाल. ज्या राज्यात विधान परिषद आहे, महाराष्ट्रात विधान परिषद आहे, कायदा बनवताना पहिले कुठे जाईल? पहिले इथेही जाऊ शकते विधानसभेत, पहिले इथे ठेवू शकते एक्सेप्ट अँड मनी बिल. मनी बिल असेल तर कुठे जाईल? विधानसभेतच. इथे जाईल, मग इथे जाईल, अंतिमतः स्वाक्षरी कोणाची लागेल? राज्यपालाची. झालं, बिलाचं रूपांतर कायद्यात झालं. यालाच म्हणतात कायदे बनण्याची प्रक्रिया. कळलं की नाही? समजलं सर्वांना? ठीक आहे, इकडे ऑनलाईन बोला. हां बोला बोला. जर गव्हर्नर कायदे बनवणं तुमच्या काहीतरी प्रॉब्लेम येत असेल तर तो राष्ट्रपतीकडे देऊ शकतो? बिलकुल बिलकुल. कायदे बनवताना राज्यपालांचा हा सर्वस्वी अधिकार आहे. त्यांचा अधिकार आहे की एखादा कायदे बनवताना त्यांना असं वाटत आहे की हा जो कायदा आहे आपण राष्ट्रपतीला विचारायला पाहिजे की नाहीतर राष्ट्रपतीला विचारायला पाहिजे की ॲक्च्युली मी याला फॉरवर्ड करू की नाही करू, पास करू की नाही करू. तर राज्यपालांचा सर्वस्वी अधिकार आहे की कोणता कायदा, एकतर तो कायदा त्यांना करायचा आहे तर ते सरळ पास करून राष्ट्रपतीकडे पाठवणार नाही. प्रत्येक कायदा पास करण्यासाठी राष्ट्रपतीकडे पाठवलं जात नाही. हा कोणाचा स्वेच्छाधीन अधिकार आहे, स्वतःचा त्यांचा मर्जीचा अधिकार आहे. राज्यपाला असं वाटत आहे की इथेच आपण सही करून याला आपण कायद्यात रूपांतर करू शकतो. किंवा कधी कधी असं होऊ शकते की राज्यपाला असं वाटत आहे की आपण राष्ट्रपतीकडे याला पाठवायला पाहिजे, तर मग तो राष्ट्रपतीकडे पाठवला जाईल. अन्यथा प्रत्येक कायदा बनवून पाठवण्याची प्रक्रिया, प्रत्येक कायदा बनवताना पाठवण्याची आवश्यकता नाही. मात्र एकदाचा राज्यपालांनी कोणाकडे पाठवला? राष्ट्रपतीकडे पाठवला. मग राज्यपालाचा पॉवर खतम झाला. मग राष्ट्रपती जेव्हा सही करेल तेव्हाच तो पास होईल. पुनर्विचार त्याच्यावर जर पुनर्विचार करायचा असेल तर त्यामध्ये गव्हर्नमेंटची कोणता पण घेणार आहे ना, त्यामध्ये हस्ताक्षेप नाही. पुनर्विचारामध्ये सर्वस्वी पॉवर कोणाला मिळेल? पुनर्विचार ते टाकू शकतात, मात्र सर्वस्वी आता कोणाकडे कायदा गेलाय पास करायला? बस सर्व अधिकार राष्ट्रपतीलाच राहील. समजलं? आता आपण ज्यावेळेस त्याला थोडंसं डिटेल पाहू त्यावेळेस आणखी या प्रश्नाचं मिळेल तुम्हाला उत्तर. समजलं ना? या प्रकारे क्लिअर हे झालं. आणि शेवटी न्यायमंडळाकडे जर आपण आलो तर राज्याच्या न्यायमंडळाचा आपण जर विचार केला तर हायकोर्ट, उच्च न्यायालय आणि त्याच्यानंतर लोअर कोर्ट, कनिष्ठ न्यायालय, एवढ्यांचा समावेश हा राज्य व्यवस्थेमध्ये या न्यायमंडळामध्ये होतो. जरी यांचा समावेश होत असला मात्र हे राज्याच्या अधीन राहून मात्र कार्य करत नाही, लक्षात घ्या. आपण कलम 50 पाहिलेली आहे. आर्टिकल 50 काय म्हणत होती? राज्यव्यवस्था आणि न्यायव्यवस्था या दोन्ही गोष्टी काय असायला पाहिजे? वेगवेगळ्या असायला पाहिजे. समजलं ना? 50मध्ये आपण पाहिलं गांधीजींचं हे तत्त्व होतं.
उद्या गांधी जयंती आहे की नाही? कलम 40 आणि कलम 50 गांधीजीच्या तत्वावर आधारित आहे. कलम 40 पंचायत राजशी संबंधित आहे आणि कलम 50 कार्यकारी व्यवस्था आणि न्यायव्यवस्था यांच्यामध्ये डिफरन्स असावा, फारकत असाव्या, दोन्ही वेगवेगळ्या असाव्या. जरी हे राज्यव्यवस्थेच्या अधीन येत असेल तरी मात्र यांच्यावर जो कंट्रोल आहे फक्त केंद्राचाही कंट्रोल नाही यांच्यावर कंट्रोल आहे सुप्रीम कोर्टचा. कळलं की नाही? तर अशा प्रकारची ही आपली संघशासन व्यवस्था आणि राज्यशासन व्यवस्था. बस झालं.